जय एकविरा भावांनो, मी तुमचा लाडका नयन कॅमेरी. सो गाईस, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आज आलेला आहे, म्हणजे 27 ऑगस्ट मित्रांनो. आणि बाप्पा येतात म्हटलं तर काही ना काही नवीन होतच असतं, तर आपण तीच तयारी करूया. भेटतो तुम्हाला आता नंतर. A few moments later. So guys, अंडर घेतले गाईस त्यांनी आताच नवीन. आता अर्जंट ब्रेक लावेल. खड्डे बघा गाईस कसे आहेत आमचे मुरबाड देवगावचे. भावांनो, आपल्याला आजीत भेटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. अतिशय चिमण्या बैलाचा मालक आहे आणि कट्टर फॅन्स नाही सॉरी मालक आहे तो एक चिमण्या बैलाचा. काय हात जोडतो लोटांगण गाईस, पाहू शकता. लोटांगण. तर भावांनो, तुम्ही आपला मालक कोण आले? अजित विषय का? लाल परी नंतर दाखवू गाईज आपण. पण भावांनो, आपला तुम्ही पाहू शकता कसं आहे डेकोरेशन केलेलं आहे स्वामींचं. खूपच असं छान रियाताईंनी केलेलं आहे डेकोरेशन. सगळी केंबारी फॅमिली होती करायला. तू पण होता का? मी पण होतो. बाबा नाद का? म्हणजे फुलं मी लावले, मला नाही घेतला. ठीक आहे, सॉरी. तर भावांनो, इथे मोदक बनवायचे घेतले, तुम्ही बघू शकता. इथे दीदी आपली. दीदी कशी आहेस तू? खूप दिवसानंतर भेटलीस. तुम्हाला काय म्हणशील तू? बरं आहे तू? गाईस, तुम्ही पाहू शकता इथे आजी ते. कुठे जायचं दादा आता? मुरबाडला का? ड्रेसिंग बिसिंग कडक मारले गाईस. पॅन्ट वरती घेतोय बघा. न्यू लुक मध्ये याला कपडे घेऊन जातो. एकदम असे कपडे भेटतील तुम्हाला. क्वांटिटी क्वालिटी या बघा. चोर साईज आहे एकदम. भावांनो, आपण इथून आता निघालेलो आहे. पहिले आम्ही जाणार आहेत घरी, म्हणजे मी घरी जाणार आणि कपडे बदलणार आणि त्यानंतर आम्ही तसंच बाजारात जाणार आपली मूर्ती बघायला आणि थोडं काय तिथे असेल ते नाश्ता विष्टा करू आम्ही आणि तसंच आम्ही बाप्पाला घेऊ आणि आपल्या घरी येऊ. तर भावांनो, कपडे बिपडे बदलून झाले माझे आता आणि लगेच बाहेर पाणी लागला, तर थोडं थांबलोय मी आता घरामध्ये. आणि हे पाहू शकता गाईस कसं साहेबा गती बसलाय. आता बघूया पाणी कमी झालं का आम्ही निघतो तसंच बाजारात. तुमची प्रिन्सेस पाहू शकता कशी आहे. थांब दीदी, अंगावर नको. कशी आहेस तू दीदी? मॅक्स कुठे आपला? मॅक्स मॅक्स कुठे आपला? मॅक्स गुस्से में हो गया. हाँ क्या दिखाऊ? बघा कशी मस्ती करते. भूषण मार हिला. रडते ती गाईस लगेच. ते बघा किती मस्ती करते. सो गाईस, इनी ती भांडी बिंडी धुतलेली सगळी माल्यावर टाकलेली आणि हे पडलं गाईस इथे. ध्रुवा, ही बघ तुझी मम्मी कशी काय पण काढते. नाही पडून दे, त्या पडला तर डोक्यावर कुठे घेऊ. हो ना, पाणी बिनी आता कमी झालेलं आहे. आता जातो आम्ही. आमची गाडी पाहू शकता कशी आहे, हंटर रॉयल वाली. सुरदा कुठे जायचं आता? आता इथून जायचं कुठं घ्यायचं आपलं. हा, तिथून कपडे चेंज करायचे, नाश्ता नाही करायला. तिकडून नाश्ता करायचे. ती पॅन्ट खाली घे माहिती बघा. गाडीचा नंबर प्लेट पाहू शकता. मागू शकते काय? आलेलो आहेत आम्ही आता वडापाव खायला. इथे पाहू शकता आर्यन वडापाव आणि भूषण फोनवर बी लागलाय आणि मी इथे आता खातो वडापाव आम्ही आणि तसंच निघतो आपल्या दुकानावर बाप्पायला घ्यायला. वडापाव आलेले आहेत आणि हा वडापाव काही चटणीमध्ये घातला आणि बिलगला बघा कसा काही. भूषण घे तू पण कर सुरुवात. 30 वडापाव इथे भांडगा झाला. 30 वडापाव किती काय बोलला तो? भांडगा झाला लागल्या. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? राईस खातो आणि तसंच आता निघतो मी. तर इथं आम्ही आलेलो आहे आता बाप्पा घ्यायला आपले. आणि इथे आपला रोहित दादा काय बोलशील तू दुकान टाकल्याबद्दल? तू किती संकट पार आली ना, किती संघर्ष तुम्ही केला? संकट आले आमच्या वाटेला. आम्ही जिद्द सोडली नाही. आम्ही 2-3 दिवस तिथेच वस्तीला होतो. लोकांना सेवा पुरवली. हा, ती मूर्ती पाहू शकता कशी एकदम अशी फारच छान आहे. आणि हे 2 वारू बघा. ची गँग आलेली आहे आपली. पप्पा पण देखील आलेले आहेत. इकडे आजी ते आपल्याला गाईस पाहू शकता तुम्ही. आणि इकडे दिव्या, बाबू, तात्या, इथे सगळे पप्पा इथं सगळे. खूप कष्ट घेतलेत आपल्या यश दादांनी. आपण बाप्पाला घेतला आणि आता जाऊया तसंच घरी. लाव रे गाईस, जातो आता घरी. डायरेक्ट भेटतो तुम्हाला नंतर. बाप्पा आले आणि याची अजून तयारी नाही पाहू शकता. कपडे पण नाही घातले आणि क्या गुंडा बनेगा रे तू? आई इकडे काम करते बघा काही. तेव्हा फेअर अँड लवली लावतो. आमच्या वहिनी साहेब पाहू शकता कशा तयारी करतात.
दीदी इकडे बघ, ती पण बघा गाईस कशी. देवगावकरांचा डॅन्डीचा एकमेव 8वा एका कळलं. दोन म्हणतात डॉन म्हणतात डॉन. कसं वाटलं कवलं तुला वरती चढून? काय वाटलं? ते 2 दात आतमध्ये टाक ना. बुरा लगा. जेसीबी कळलं. 8वा एक तू बाई आपल्या देवगावी घालते. आणि हा बघा इकडे कसा नाचतोय टँगो टेंगो. ही बघा आपली प्रिन्सेस गाईस. आपलं नवीन चॅनल खोललंय, त्याला जाऊन लवकर सबस्क्राईब करा. खायवर सुरुवात केलेली आहे. आणि हा एक गाईस तिकडे 2-3 वडापाव खाल्ले आणि आता इथे एक आला लागले. रोहितदा काय बोलशील आज? एन्जॉय का? एन्जॉय. बघा कशी इथे फोटो शूट करतोय आणि आम्ही इथे गेम खेळतोय दोघे भाऊ. सो गाईस त्यांनी मला किती राऊंड हरवलंय? 3 राऊंड हरवलंय ना मी 1-2 नाही हरवला. ही बघा कशी फोटो शूट करते. नाही हिची अजून तयारी नाही आमच्या आंघोलीची. बघा आंघोली गजब बेइज्जती है. बादशाह का? आता सगळी आपली तयारी सगळी झालेली, सगळी पाहुणी मंडळी आलेली आहे. हे बघा कसे शूट करतात आणि याला कामाला लावलंय. काय रे ते? पकवाक. तुला वाजवायचे का? सो गाईज हा पकवा पण वाजवतो आणि शूट करतात इथे. दोघे पण ठक्केत ठरलो. नाही गप नाही बसायचं आता. आता थांबायचं नाही, राडा करायचा. पोरं नाही ऐकणार. हे बघा कसे करतात. गाईज आता आरती करायची सुरुवात केलेली आहे सर्वांनी. आणि इकडे आपला चाचू पण आलेले पाहू शकता तुम्ही गाईज. आणि इकडे आरती करतात. आता भेटतो. आपला मोठा भाऊ तुम्ही पाहू शकता, समीर पवार, देवगावचा एकमेव उठणी एक का समीर पवार. छाती मात्र टाईट आहे भाऊ त्याची टॉपची. क्या गुंडा बनेगा रे तू. तिथली आता सर्व आरती बिरती सर्व झालेली, सगळी पाहुणी बिवणी आलेली आहे. तर आता आम्ही एक थोडं बाहेर चाललोय आणि तलेकलचा एक आपला एक मित्र म्हणून आहे, त्यालाही देखील आपल्या त्याच्या घरी जायचे आपल्याला. आपण आता पेट्रोल टाकतोय आणि काकांनी ते फोन बघतात कधी पेट्रोल टाकायच्या टायमाला. पेट्रोल टाकून झालं. आता आपण जाऊया टी शर्ट अल्टर करायला. दादानी टी शर्ट घेतलाय 300 मेन्स वेअर मधून. मुरबाडमध्ये एक भारीतला दुकान आहे, तिथून टी शर्ट घेतला. आता तोच आम्ही बाबाच्या इथे चाललोय अल्टर करायला. काय आता शर्ट अल्टर करून झाला. आता आम्ही तसंच निघणार आहे. दादा कुठे जायचं आता आपल्याला? थेट गोरखगड तलेकल. गोरखगड आणि तलेकल गाईस तिथे आपण दर्शन घेऊ. खूप मजा येते गाईस तिथे. मी तुम्हाला दाखवेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली गाडी हलते गाईस. तर तुम्हाला नंतर डायरेक्ट त्यांच्या घरी दर्शनाला चालू आम्ही. तर बघू तिथली कशी आपली सोयपाणी आहेत. सगळी मुलं भारी आहेत, एकदम जीवाला जीव देणारी मुलं आहेत सगळी. गाईस आपली तोंडलीची नदी तुम्ही पाहू शकता कशी भरून गेले अख्खी गाईस. इकडे पाण्याचं काहीतरी आहे आणि तिकडे ते काय म्हणतात ते स्मशान ते आहे गाईस. अख्खा स्मशान पण भरलंय आणि पाणी बिणी खूप आहे गाईस. तिकडे पण खूप पाणी सारं आहे. माकड पाहू शकता ते बघा तिकडे एक आहे आणि हा दोघे पण तिकडचेच गाईस. आणि आम्ही इकडे दोघे भाऊ. सो गाईस अजून एक निघला गाईस तो माकड. आता आपण इथे आलेलो आहे तलेखालला आणि हा बघ कसा शेटवानी बसला इथे. आणि इथे दादा आहे आपला. तर तिथला दर्शन झाला आपला आणि लगेच आपण आपल्या भारतला भेटायला आलो गाईस. तुम्ही पाहू शकता आपला भारत कसा आहे. तब्येत थोडीफार कमी झाली गाईस, आजारी होता. आणि त्यांचे मालक इथे बघा. दादा काय म्हणशील भारत बद्दल आपल्या? काय बोलायचं, बैलाने पाहिजे तेवढं आपल्याला काही कमी करून दिलं नाही आपल्या नावाबद्दल. बघा कसं रंगवलंय. हे चिनू इकडे बघ. याने रंगवलंय गाईस. हे चिनू बघ गाईस कसं जातोय. बस खाली बस. तो गाईस आता भारतला बघून झालं, दर्शन पण झालं, पाणी पण पडतोय गाईस. आता चिमचिमी पण भिजलो थोडाफार हे बघा. आणि समय पण इकडे भिजलाय. ठीक आहे गाईस होतो आणि पाणी लागलाय ना. तशीच आम्ही छत्री उघडली आणि समेतानी बघ कशी गाईस पकडली. त्यालाच पकडायला लावली गाईस. हा बघा आमचा टकल्या. टकल्यामुळे सप्पोळे. तो गाईस टकल्यामुळे सप्पोळे. सो गाईज आपण आता मशाला थांबलेलो आहे इथे केली घ्यायला.
कारण का आपल्याला तोंडलीला जायची. आता तोंडीमध्ये आलेलो आहे आपण. इथे पाहू शकता आपला करण दादा घोडुंडे. आणि दर्शन बिर्शन झालं. आता बघू थोड्या उशिरात निघू घरी. हा बघा कसा साहेबा कधी बसलाय. हे दोन्ही हिरे बघा कसे बसले, एक टकले आणि एक करण दादा. आखी बारकी मंडळी बघा कशी इथे पत्ते खेळायला आले आता. तो गाई ते बघा कशी पत्ते घेतात बारीक बारीक मुलं. हे किती किती लागे, किती किती लागे गाई बघा कशी इथे ह्या घरचे साप. वर्ग बहीण माझी जाऊ काय जातो, लक्ष असून जरा. लाचकी कुठे गेली ग. तुम्ही लाल परी पाहू शकता कशी आपली आपली नाही सॉरी सरकारची लाल परी बघा. आपला प्रशांत बाबा कशी सुरुवात आहे. काय कमबॅक करायला लागेल ना. कमबॅक बघा गाईस कसं आहे. Guys, आपलं आता दर्शन झालं शिरवलीचं आणि आपण तसंच आता कुठे जायचे दादा. थेट घरी टकल्या बोले सबको बोले. आपला आपल्याला भाऊ भेटलेले पाहू शकता तुम्ही. रुतबा काय कडे घ्या आपल्या भावाचा. गाईस आताच घरी आलो आणि लगेच वहिनी थोडं काम लावलेलं. वहिनी तुम्ही झाडूच मारा. झाडू मारून दिवस चालले काय सांगू. सो काही झाडू मारून दिवस चालेल आमच्या वहिनीचे. पुढे गेली इकडे बघा आपली कंपनी कशी काही अटकल्या चांगल्या बोले कू. नक्कीच जर भावांना व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दिदी काय सबस्क्राइब करायला विसरू नका. ठीक आहे गाईज. हा आपला फर्स्ट ब्लॉग होता तर सगळ्याही भरपूर प्रेम द्या एवढंच सांगतो. आणि गणपतींच्या पत्ता घ्यायला विसरू नका. गणपतींच्या हार्दिक शुभेच्छा. यावंच लागतंय. नाच करती गाडी. सो गाईज ठीक आहे. खूप सपोर्ट करा.